मनीषाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया चटपटीत झटपट तयार होणारी कांद्याची खेकडा भजी। त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला 5-6 मध्यम आकाराचे हे कांदे घेतलेले आहे मी इथे। त्यासाठी 5-6 कांद्यांसाठी आपल्याला लागणारे 1 वाटी बेसन, 1 चमचा ओवा, 1 चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल। तर आता सर्वात प्रथम आपण कांदा चिरून घेऊया। तर कांदा असा घ्यायचा, कांद्याचे असे 2 काप करून कांदा सोलून घ्यायचा। बाहेर मस्त सुंदर पावसाचं वातावरण आहे आणि आता संध्याकाळच्या वेळेस चहाच्या सोबत मस्तपैकी आपण कांदा भजी करूया कुरकुरीत। ही चवीला खूप छान लागते आणि कुरकुरीत होते। तर असे दोन्ही साईडचे आपण कांदा चिरताना दोन्ही साईडचे कांद्याचं मधलं असं देठ काढून घ्यायचे। त्यामुळे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचे, पातळ पातळ स्लाइस मध्ये, म्हणजे तो कांदा पूर्णपणे वेगवेगळा झाला पाहिजे, असं बारीक चिरून घ्यायचे। याच प्रकारे आता मी सर्व कांदे चिरून घेणार आहे। हे पहा, तर आता आपण अशा प्रकारे सर्व हा कांदा स्लाइस मध्ये असा पातळ चिरून झालेला आहे आपला कांदा पूर्णपणे। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया, म्हणजे पाणी टाकल्यावरती याच्यामध्ये एक वेळेस धुवून घेऊया, म्हणजे कांद्याचा जो तिखटपणा आहे तोही निघून जातो आणि हा कांदा पूर्णपणे त्याचे वेगवेगळे पार्ट होतात। हे पहा, एक एक कांदा अगदी असा वेगवेगळा होतो, म्हणजे आपली भजी एकदम मोकळी कुरकुरीत होती। प्रत्येक कांद्याचा एक एक भाग हा वेगळा वेगळा होतो। हे पहा, तुम्ही पाहू शकता। त्याच्यामुळे भजी आपली एकदम मोकळी होणार आणि कुरकुरीत होणार। तर अशा प्रकारे मी कांदा धुवून घेतलेला आहे सर्व। हे पाणी आपल्याला पूर्णपणे सगळं निथळून काढायचं आहे, याच्यात बिलकुल पाणी राहून द्यायचं नाहीये। अशा प्रकारे मी कांदा हा पूर्ण चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यामुळे याची पूर्ण एक एक पाकळी वेगवेगळी झालेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण घेतलेलं हे लाल मिरची पावडर ती टाकायची आहे, ओवा टाकायचा आहे आणि हे मीठ घेतलेले 1 चमचा ते टाकायचं आहे। आणि हे सर्व मिश्रण आपण कांद्याला असं पूर्णपणे लावून ठेवायचं आहे आणि हा कांदा साईडला आपण असं 10-15 मिनिटासाठी ठेवून द्यायचा आहे। चला तर मग 15 मिनिटं झालेली आहे। आपण या कांद्याला हळद पावडर, मिरची पावडर, मीठ आणि ओवा टाकून ठेवलं होतं। आता हे आपण चांगलं मिक्स करूया। 15 मिनिटानंतर पूर्णपणे या कांद्यामध्ये मीठ, मिरची हे ते याचा सगळा स्वाद उतरलेला आहे। आता याच मिश्रणामध्ये आपण हे बेसन मिळवणार आहोत। असं थोडं थोडं टाकून आपण हे मिक्स करायचं आहे। ह्याच्यात एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही, मीठ लावल्यामुळे याला ऑलरेडी कांद्याला पाणी सुटलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे मिक्स करत जायचं आहे। हे पहा, याला वेगळे पाणी घालण्याची आवश्यकता नाही, या कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच असं आता हे पूर्णपणे आपली भजी होणार आहे। त्याच्यामुळे काही वेगळं पाणी ॲड करायची गरज नाही। हे पहा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं छान असं हे पीठ तयार झालेलं आहे। हे पहा, हे पाहू शकतात तुम्ही, कांदा आपला प्रत्येक एक एक पाकळी वेगवेगळी झालेली आहे। त्याच्यामध्येच आपण हे सर्व पीठ ॲड केलेलं आहे। तर आता आपण इथे बाजूला तळण्यासाठी कढई ठेवूया।
चला तर आपण या कढईमध्ये आता तळण्यासाठी तेल टाकूया. 2 मिनिटात आपलं तेल चांगलं गरम होईल. चला तर मग आपण आता पाहूया आपलं तेल गरम झालंय का. हां, आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता या पिठामध्ये आपण 2 चमचे हे असं कडकडीत तेल टाकणार आहे. त्यामुळे भजी एकदम क्रिस्पी होईल. बघा आता यात आपण तेल टाकलेलं आहे, ते असं मळून घ्यायचं चांगलं पीठ. आणि या भजीला कोणत्याही प्रकारचा आकार द्यायचा नाही किंवा काही नाही. आणि एकदम मोठी सुद्धा सोडायची नाही, त्याच्यामुळे मग आतमध्ये तिला गोठळे होत नाही. आता अशी आपण एक एक भजी मोकळी करून सोडायची आहे. हे पहा, अशा प्रकारे भजी अशी एकदम मोकळी छोटी सोडायची आहे. आणि ती आता इथं आपलं तेल तापल्यामुळे आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि बारीक गॅसवरती ही भजी मस्त छान अशी गुलाबीसर तळून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे मी भजी सोडलेली आहे. हे पहा, 1 मिनिट ही भजी अशी तेलात राहू द्यायची आहे. त्यानंतर आपण हिला पलटी करायची आहे. पहा, दिसायला किती सुरेख दिसतात आहे. भजी करताना गॅस बिलकुल मोठा करायचा नाही, मंद आचेवरती हिला तळून घ्यायची म्हणजे ती चांगली क्रिस्पी बनते. तुम्ही पाहू शकता गॅस आपण एकदम बारीकच ठेवलेला आहे, त्याच्यामुळे भजी करपणार नाही. चला तर आपली भजी आता तयार होत आलेली आहे. हिला पहा, छान सुंदर असा गुलाबी रंग आलेला आहे. जास्ती करपून सुद्धा द्यायची नाही आहे, लाल करायची नाही आहे आणि कच्ची सुद्धा ठेवायची नाही. असं गुलाबीसर काढायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली भजी सुंदर झालेली आहे. हे पहा, आपली डिश तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला पण खूप आवडेल.